नमस्कार मित्रांनो, LPG गॅस ई-KYC प्रत्येकांना करणे जरुरी आहे। जर तुम्ही केली नाही तर अनेक अडचणी गॅस मिळण्यासाठी असेल किंवा गॅस ट्रान्सफर करण्यासाठी असेल किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला गॅस बुकिंगसाठी असेल नक्की अडचणी येऊ शकतात। त्यासाठी अवघ्या 2 ते 3 मिनिटाच्या आत आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला घरी बसल्या ई-KYC करता येतं। ही ई-KYC कशा पद्धतीने करावी या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये Google Play Store ओपन करा आणि त्यामध्ये आधार फेस RD या नावाने सर्च करा। हा गव्हर्नमेंटचा अधिकृत ॲप आहे आधार कार्डचा तुमचा चेहरा दाखवून ई-KYC करण्यासाठीचा। हा ॲप सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचा आहे। त्यानंतर दुसरा एक ॲप तुम्हाला इन्स्टॉल करावा लागेल। तो दुसरा ॲप कोणता आहे या संदर्भात व्यवस्थित माहिती पुढे व्यवस्थित समजून घ्या। पूर्ण माहिती तुम्हाला मी व्यवस्थित अचूक देणार आहे। व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु एकदा माहिती समजून घेतली तर तुम्ही 2 ते 3 मिनिटाच्या आत ई-KYC सहज करून घ्याल। 1 मिनिटाच्या आत सुद्धा करता येईल। आता दुसरा ॲप आहे इंडियन ऑइल वन। या ॲपला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे इंडियन गॅस असेल तर इंडियन ऑइल वन या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर या ॲपला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या। आता या ॲपला इन्स्टॉल केल्याच्या नंतर आता पुढील प्रक्रिया व्यवस्थित समजून घ्या। ओपन करा। ओपन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर हा पेज ओपन झालेला दिसेल। जर भारत गॅस किंवा HP गॅसचं जर तुम्ही ई-KYC कशा पद्धतीने कराल या संदर्भात जर व्हिडिओ पाहिजे असेल तर लवकरच आपल्या चॅनलवरती येईल। त्यासाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आता नेक्स्ट करायचं आहे आणि त्यानंतर इथं जो चॉक मार्क करायचा आहे डोंट अलाउ धिस अगेन यावरती टच करा। क्लोज करा। क्लोज केल्यानंतर हाय नावाचा एक ऑप्शन दिसत आहे। हाय गेस्ट यूजर नावाचा वरी बघा एक फोटो दिसत आहे, त्यावरती तुम्हाला टच करायचं आहे। कोणत्या ठिकाणी बघा या ठिकाणी बाण दाखवत आहे मी, यावरती टच करा। टच केल्यानंतर इथं बघा लॉग इन जो नंबर दिसत आहे या ठिकाणी बघा इंडियन ऑइल वन याला इथं टच करायचं आहे। याला टच केल्यानंतर आता तुमच्यासमोर परत इथं स्किप फॉर नाऊ या बटनावरती टच करायचं आहे। परत एकदा ध्यानात ठेवा स्किप फॉर नाऊ याच्यावरती टच करायचं आहे। यावरती टच केल्यानंतर आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल ID या ठिकाणी टाकावं लागेल आणि पासवर्ड टाकावा लागेल। जर पूर्वी तुम्ही ID क्रिएट केला असेल तर, जर केला नसेल तर नवीन रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे। तर रजिस्टर नाऊ या बटनावरती टच करायचं आहे। बघा यावरती टच करायचं आहे। टच केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर गॅससाठी जो दिलेला आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाका। ईमेल ID कंपल्सरी नाही, आय अग्री करा। त्यानंतर कंटिन्यू या बटनावरती टच करा। इथं साईटचा प्रॉब्लेम असू शकतो, थोडासा वेळसुद्धा लागू शकतो, त्यासाठी वारंवार ट्राय करत राहा, कन्फर्म तुमचं होऊन जाईल। टेम्पररी प्रॉब्लेमसुद्धा दाखवू शकतो, परत जर तुम्ही कंटिन्यू करत राहिला तर या ठिकाणी येऊन जातं। आता ऑटोमॅटिक मोबाईल नंबरवरून सर्व माहिती तुमची आलेली आहे। आता इथं परत तुम्हाला रजिस्टर नावाचा जो ऑप्शन आहे त्यावरती टच करावा लागेल OTP पाठवण्यासाठीचा। आता इथं आपण परत एकदा रजिस्टर या बटनावरती टच करूया। इथं माहिती तुम्ही पाहू शकता, सर्व माहिती तुमची आलेली आहे। काही माहिती इथं ब्लर ऑटोमॅटिक झालेली असेल। रजिस्टर या बटनावरती टच करू। टच केल्यानंतर बघा परत एकदा टच करा। इथं थोडासा प्रॉब्लेम परत एकदा येऊ शकतो टेम्पररीचा, आपण परत इथं ट्राय करू। आता बघा या ठिकाणी परत एकदा टेम्पररी प्रॉब्लेम आलेला आहे, कारण हे सर्व मी लाईव्ह आत्ता दाखवत आहे, त्यासाठी थोडासा वेळ स्किप न करता आता बघा आलेला आहे। आता तुम्हाला इथं परत गेलेलं आहे OTP आलेला आहे, जो 4 अंकी OTP आलेला आहे इंटर OTPच्या ठिकाणी टाकायचा आहे आणि पासवर्ड इथं क्रिएट करायचं आहे। आता पासवर्ड असा क्रिएट करायचा आहे, तुमचं नावाचा पहिला अक्षर कॅपिटल ठेवा किंवा कोणतेही नाव ठेवू शकता, त्याच्यामध्ये नंबरिंग द्या आणि त्याच्यामध्ये इथं खाली दिलेलं आहे बघा 4 ते 5 पॉईंट तुम्ही इथं खाली दिलेले आहेत, त्या पद्धतीने तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि 2दा पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड 2दा सेम टाकायचं आहे, बदल करू नका। जर हे सर्व ग्रीन आलं तर इथं क्रिएट पासवर्ड नावाचा जो ऑप्शन आहे त्यावरती टच करा। जर तुमचा पासवर्ड तुम्हाला पाहायचा असेल तर डोळ्याच्या चिन्हाला टच करून तुम्ही पाहू शकता दोन्ही ठिकाणी सारखा आलेला आहे का। आता आपण क्रिएट पासवर्डवरती टच करूया। परत एकदा सर्व्हिस टेम्पररी अनअवेलेबल दाखवत आहे, परत एकदा आपण ट्राय करूया। परत एकदा ट्राय करूया, एकदा 2दा 3दा ट्राय करा। ट्राय केल्याच्यानंतर ते ऑटोमॅटिक येईल। आता इथं पाहू आपण एकदा ट्राय करून, इथं घेतलं आहे का, परत एकदा घेतलेलं नाही। आता बघा या ठिकाणी घेऊ शकेल, कारण आपण भरपूरदा ट्राय केलेलं आहे। आता बघा या ठिकाणी घेतलेलं आहे। आता परत तुमच्यासमोर काय नवीन ऑप्शन येईल हे पहा। आता यामध्ये तुम्हाला काही माहिती परत भरावी लागेल, थोडासा वेळ लागेल, थोडीशी वाट पाहू आपण नेमकं काय आहे त्याच्यामध्ये। आता परत तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल, कारण पासवर्ड आपण क्रिएट केला आहे,
जो पासवर्ड आणि मोबाईल नंबर आहे, जो पासवर्ड आपण आता तयार केलेला आहे तो आपल्याला इथं परत टाकावा लागेल. आता इथं मोबाईल नंबर टाका आणि पासवर्ड परत टाकून घ्या आणि त्यानंतर लॉग इन करा. तुमचं लॉग इन या ठिकाणी होऊन जाईल. आता तुम्ही थेट या ठिकाणी KYC करण्याचा जो नवीन ऑप्शन आहे तो ऑप्शन या पेजवरती येऊन जाईल. आता परत एकदा इथं टेम्पररी प्रॉब्लेम दाखवत आहे. परत एकदा आपण ट्राय मारूया. इथं सर्व्हिस टेम्पररी अनएबल दाखवत आहे. परत एकदा प्लीज ट्राय अगेन करूया. इथं परत ट्राय करत राहायचं आहे. जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत ट्राय करत राहायचं आहे. आता इथं परत एकदा आपण लॉग इनवरती टच करूया. येतं आहे का? इथं परत एकदा सोडून टाकलेलं आहे. परत एकदा पाहूया आपण. इथं परत एकदा तोच ऑप्शन आलेला आहे. परत एकदा आपण पाहूया. थोडासा वेळ लागू शकेल. हे पूर्ण लाईव्ह आहे त्यासाठी मी व्हिडिओ स्किप करत नाही आहे. तुम्ही परत म्हणाल तुम्ही काय काय केलं तर आम्हाला समजलेलं नाही आहे. त्यासाठी परत मी ट्राय करत आहे. आता या ठिकाणी घेऊ शकेल. पाहूया आपण घेऊ शकते का. इथं आता अजून परत घेतलेलं नाही आहे. परत आपण ट्राय मारूया. आता या ठिकाणी घेतलेलं बघा. इथं अलाउ करा. अलाउ केल्याच्यानंतर KYC करण्यासाठीचा नवीन ऑप्शन या पेजवरती आलेला आहे. आता तुम्ही पाहू शकता बघा KYC करण्याचा एक नवीन पेज आलेला आहे. या ठिकाणी बघा इथं मी चौकोन डबा मारून दाखवतो. इथं सुद्धा आलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा आलेलं आहे. आता यावरती आपण टच करूया. टच केल्यानंतर आता तुम्हाला इथं काही माहिती भरायची आहे. काय माहिती भरायची आहे व्यवस्थित समजून घ्या. पूर्ण व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे अगोदर. त्यानंतर KYC करा. आता इथं आय ॲग्रीवरती तुम्हाला टच करायचं आहे आणि फक्त फेस स्कॅन या बटनावरती टच करायचं आहे. आता तुमचं काम या ठिकाणी जवळपास 90% काम संपलेलं आहे. आता त्यानंतर आपण फेस स्कॅन करूया. परत एकदा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी व्यवस्थित घ्या. चेहरा तुमचा व्यवस्थित दाखवायला पाहिजे. तुमचे डोळे वगैरे ब्लिंक व्यवस्थित करायला पाहिजे. चष्मा वगैरे सर्व तुम्हाला काढायचं आहे. इथं बघा इथं आता जो काही आपण पूर्वी आधारचा फेस RDचा जो पहिला ॲप इन्स्टॉल केलेला होता तो ॲटोमॅटिक या ठिकाणी ओपन होतं आहे. परत एकदा आपण ट्राय करूया. कधी फेल होतं, कधी साईडचा प्रॉब्लेम असतो. त्यासाठी आपल्याला ट्राय करत असणं गरजेचं आहे. कारण घरी बसल्या आपल्याला KYC करता येतं. कुठेही रांग लावत बसायची गरज नाही आहे. आता गॅस एजन्सीमध्ये जर पाहिला तर भरपूर मोठ्या रांगा आहेत. या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता. आता आपण आय ॲग्रीवरती टच करूया. यावरती टच करा आणि प्रोसीड या बटनावरती परत एकदा क्लिक करा. आता तुमचा चेहरा आला आहे. जोपर्यंत हिरवा सिग्नल येत नाही तोपर्यंत तुम्ही KYCसाठी सक्सेस नाही आहे. आता परत एकदा चेहरा कधी सोडतं. परत एकदा तुम्हाला ट्राय करावं लागेल आणि शेवटी चेहरा जर घेतला तर ॲटोमॅटिक त्या ठिकाणी तुमची KYC सबमिट होतं. आता चेहरा बघा परत एकदा घेते का. इथं परत एकदा सोडून टाकला आहे. परत एकदा ट्राय करूया. पूर्ण लाईव्ह आहे. थोडासा तुमचा वेळ खाऊ आहे परंतु ॲक्च्युली सर्व करेक्ट आहे. चुकीची माहिती यामध्ये मी काही सांगत नाही आहे. पूर्ण लाईव्ह आहे आणि माझा चेहरा आहे. माझी स्वतःची मी KYC केलेली आहे. तुमचीसुद्धा याच पद्धतीने तुम्ही घरी बसल्या करू शकता. आता बघा या ठिकाणी घेतलेलं आहे म्हणजे तुमची KYC आता या ठिकाणी आज झालेली आहे असं समजा. या ठिकाणी डिटेल्स माहिती तुमची पहा. KYCसाठी आता तुम्हाला डायरेक्ट शेवटी सबमिट या बटनावरती टच करायचं आहे. सर्व माहिती तुमची व्यवस्थित आहे का पहा. सबमिट केल्याबरोबर 1 सेकंदाच्या आत तुमची KYC कंप्लीट. KYC झाली आहे. तुमच्या डोळ्याने तुम्ही पाहू शकता. तुमचीसुद्धा सेम याच पद्धतीने करा. घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करता येतं. ही एक महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत नक्की शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण अचूक अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.